रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा दाभोळे घाटामध्ये झालेल्या गणपतीपुळे कोल्हापूर एसटी अपघाताला हायवेचे काम करणारी कंपनी जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप त्या भागातील नागरिकांनी केला आहे। शुक्रवारी सकाळी झालेल्या या एसटीच्या अपघातामध्ये सुदैवाने मोठी घटना टळली असल्याची माहिती साखरपा येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर भरत माने यांनी दिली आहे। आणि भर पावसात दाभोळे घाटात बिनधास्तपणे खोदाई सुरू आहे, तर दरड प्रवण क्षेत्र असणाऱ्या आंबा घाटातही सुरुंग लावून दगड फोडण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येत आहे। शुक्रवारी सकाळी दाभोळे घाटात एसटी बसचा अपघात झाला। सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून बस दरीत जाता जाता वाचली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता। मिर्या नागपूर चौपदरीकरण कामासाठी दाभोळे घाट फोडण्यात येत आहे। मात्र पावसाळ्यापूर्वी रस्ता योग्यरित्या सुरू राहण्यासाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात त्याकडे महामार्ग विभाग आणि ठेकेदार यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय। विकास होत असताना त्रास सहन करावा लागतो हे जरी खरे असले तरी सुद्धा तो त्रास जीवघेणा नसावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते। आजच्या अपघातात रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या डंपरने हूल दिल्यानं चिखलावरून घसरून या गाडीने दरीकडील बाजूस मार्ग बदलला। सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही। मात्र एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट ठेकेदार कंपनी पाहत आहे का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या घाटात नवीन एका बाजूची मार्गिका सुद्धा तयार झालेली नाही। संत गतीने झालेल्या कामामुळे या ठिकाणी डोंगरावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न ठेवल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साठत आहे। त्याचबरोबर डोंगरातील चिखल मिश्रित माती रस्त्यावर येत आहे, त्यामुळे रस्ता निसरडा होत आहे। यामुळे मागील महिन्यापासून घाटात लहान मोठे अपघात घडलेत, मात्र रोज पडे त्यासाठी कोण रडे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। त्याचबरोबर ठेकेदार कंपनी हात झटकत असून योग्य ती खबरदारी घेत नाही असे दिसून येत आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचं दिसून येत आहे। पोलीस यंत्रणा देखील घटना घडल्यानंतर पंचनामे करत आहे। त्यांनी एकदा अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार कंपनीवर गुन्हा नोंदवावा, जेणेकरून सर्वसामान्य माणसाची व्यथा त्यांना समजेल। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट म्हणजे आंबा घाट हा देखील रुंदीकरण करण्यासाठी खोदण्यात आला आहे। या ठिकाणी मुर्शी आणि दख्खन गावाच्या मध्ये भर पावसात सुरुंग लावून दगड फोडण्याचं काम सुरू आहे। यावर कोणाचाही अंकुश नाही। हा घाट दरड प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सुरुंगामुळे भूगर्भात हालचाली झाल्या तर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळू शकतात। 2022 मध्ये झालेल्या पावसात या घाटामध्ये 15हून अधिक ठिकाणी दरडी कोसळून हा घाट 2 महिन्यापेक्षा अधिक काळ वाहतुकीस बंद होता। त्याचबरोबर दख्खन मुर्शी ओझरे या गावामध्ये घरावर दरडी कोसळून नुकसान झाले होते। त्यामुळे या सर्व बाबींवर गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे, अन्यथा एखादी मोठी दुर्दैवी घटना घडल्यानंतर जाग येऊन फायदा नाही। तरी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे असे ग्रामस्थांमध्ये बोललं जात आहे।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।